नमस्कार, मी ऐश्वर्या प्लॅन मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। आज माझ्या सोबत आहे गाब या आगामी सिनेमाची टीम आणि तुम्हा दोघांचंही स्वागत आहे। कैलाश आणि सायली, तुमच्या दोघांचंही स्वागत आहे। छान दिसताय, तुम्ही कसे आहात? मस्त आहोत आम्ही, फुल आहोत। कैलाश ओके, सो जेव्हापासून गाबचं टीजर आला, ट्रेलर आला, सॉंग्स आम्ही पाहिले, सो ओव्हरऑल तुमच्याबद्दल आम्ही ऐकतोय, पाहतोय आणि तुमची सगळी धमाल मजा मस्ती पाहतोय। पण आज ना मला तुमच्या दोघांबद्दल थोडंसं पर्सनल पण जाणून घ्यायचंय। सो सिनेमाकडे तर मी येणार आहेच, पण त्याआधी सायली, मी तुझ्यापासून सुरुवात करेन। एकांकिका स्पर्धेमधून एक मिळालेला चेहरा आज आपल्याला फिल्मची हिरोईन म्हणून दिसतोय। सो हा तुझा जो प्रवास आहे की एक मानाची एकांकिका स्पर्धा, त्याच्यामध्ये उत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार जिने मिळवला, ती आज इथे एका सिनेमाची हिरोईन म्हणून बसली आहे। सो सायली, हा जो प्रवास आहे तो मला स्टार्टिंगला ऐकायचा आहे। माझा जो प्रवास आहे तो अगदी एकांकिकांपासून आहे। एकांकिका, त्यानंतर प्रायव्हेट नाटक, व्यावसायिक नाटक आणि आता सिनेमा। हा जो माझा पहिला सिनेमा आहे। याच्या आधी मी कॅमिओज केले आहेत छोटे छोटे हिंदी फिल्ममध्ये, एक इंग्लिश सिनेमा पण मी केलेला आहे आणि आता मराठी पहिला सिनेमा आहे ज्यात मी डेब्यू करते माझा। त्यामुळे मला खरंच खूप आनंद होतोय आता या क्षणात। आता मी कैलाश तुझ्याकडे येईन। तुझ्या भूमिका मी पाहिलेल्या आहेत, तुझं काम मी पाहिलंय आणि आता ह्या सिनेमाची पण तुझी झलक मी पाहिली। सो तुझं काम मला माहिती आणि छान येते, पण या सिनेमामध्ये तू एक लव्ह स्टोरी घेऊन आलायस। सिनेमा नक्कीच आपल्याला एक संदेश देतो, पण त्याच्यामध्ये गोड लव्ह स्टोरी आपल्याला पाहायला मिळते आणि मी चुकत नसेल तर तुझी एक खूप छान लव्ह स्टोरी आहे। तर ना मला खूप दिवसांपासून ते जाणून घ्यायचं होतं की तुझी आणि मीनाक्षीची लव्ह स्टोरी। मला आमची लव्ह स्टोरी कायम आवडते आणि हा प्रश्न तर जास्तच। मीनाक्षी सगळ्यांना तशी माहिती, कारण ती पण अभिनेत्री आहे, ती पण काम करते आणि सगळे तिच्यावर प्रेम करतात माझ्यासारखंच, इव्हन माझ्यापेक्षाही जास्त वेगळ्या पद्धतीने। आम्ही जालन्यात होतो शिकायला, मीनाक्षी आणि मी ग्रॅज्युएशन, ती 12वीत होती, मी ग्रॅज्युएशनला होतो। नंतर ती ग्रॅज्युएशनला आली, मी करत होतो। या दरम्यान आम्ही नाटक करत होतो, नाटक, एकांकिका, परत मुकाभिनय, अशा वेगवेगळ्या आम्ही स्पर्धा करायचो, योगोत्सवांमध्ये जायचो, आम्हाला बक्षिसं यायची आणि त्यानिमित्तानं दिवस रात्र आमचं सोबत राहणं व्हायचं। खरं म्हणजे आम्ही मित्रमैत्रिणीच होतो, आणखी पण मित्रमैत्रिणीच आहोत, जे असं प्रेम असतं, फिरायला जाणे, गुलगुल करणे, भेटणे, एकमेकांना गिफ्ट देणे, फूल देणे, कुठला डे प्रपोज करणे किंवा सांगणे, तसलं आम्ही काहीही केलं नाही आमच्या आयुष्यामध्ये। आम्ही फक्त कामानिमित्त खूप जायचो, भेटायचो आणि मग त्या दरम्यान आम्हाला कळलं की अरे आपण एकमेकांसाठी खूप पूरक आहोत, आपल्या कामासाठी खूप पूरक आहोत आणि आपण जर आयुष्यभर सोबत राहिलो तर दोघांची प्रगती आहे हे आम्हाला कळलं। आणि आमच्यापेक्षा छान आमच्या घरच्यांनीच निर्णय घेतला की अरे तुम्ही दोघं लग्न करून घ्या आता आणि आम्हाला जबाबदारीतून मुक्त करा। तर खरं म्हणजे लग्न करणं ही खूप मोठी गोष्ट आणि जबाबदारीची गोष्ट असते आणि मग आम्ही पण म्हटलं की ठीक आहे, जर असं असेल, तुम्हाला जर जबाबदारीतून मुक्त व्हायचं असेल आणि जबाबदारी आमच्या खांद्यावर टाकायची असेल तर आम्ही जबाबदारी घ्यायला तयार आहोत। सुप्त दोघांच्याही मनात कुठेतरी होती की जबाबदारी घ्यायची आहे आणि आम्ही ती घेतली आणि आता तुम्ही सगळे बघताच आहात की आम्ही छान, आमच्या दोघांचा चांगला प्रवास सुरू आहे आणि आमच्या प्रवासात आणखी एक तिसरा व्यक्ती झाला, यारा नावाचा, त्यामुळे आमचा प्रवास आणखी जरा आनंददायी होतोय आणि तुमच्या सगळ्यांचं प्रेम आहे खरं म्हणजे की तुम्ही सातत्यानं आमच्यावर लक्ष ठेवून आहात, आम्ही काय करतो आणि सगळ्यांना दाखवतात, आमच्याविषयी छान बोलतात, सांगतात, प्रेम करतात आमच्यावर आणि आमच्या सगळ्या प्रवासाचे आणि छान गोष्टींचे मानकरी तुम्ही पण आहात।